हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी, अंशू आणि समर त्या पैशांबद्दल बोलत असतात. ते सगळं झाल्यावर आता वांद्रे पोलीस स्टेशनमधून स्वानंदीच्या बाबांना फोन येतो आणि ते त्यांना सांगतात की मी वांद्रे पोलीस स्टेशनमधून हवालदार बोलतो आहे. आम्हाला तुम्ही पैशांबद्दलची तक्रार केली होती त्या बदल्यातल्या संशयित आम्हाला एक गुंड मिळाला आहे, तर तुम्ही पटकन येऊन त्याची ओळख पटवून घ्या म्हणून. तेव्हा स्वानंदीचे बाबा पटकन स्वानंदीला फोन करतात. तेव्हा स्वानंदी सांगत असते की बाबा तुम्ही रोहनला घेऊन जा, मीही येते. इकडे मल्लिका रडत रडत समरला फोन करते. समर ऑफिसमध्ये असतो. तेव्हा समर बोलतो काकू काय झालं, मी घरी येऊ का? तेव्हा मल्लिका मुद्दामच नाटक करते आणि बोलते की मला थोडं अनइझी वाटतं रे, मला आपल्या अंशूबद्दल थोडी काळजी वाटते रे. कसं आहे ना, स्वानंदीची काही कारणं असतील, पण सकाळी जो प्रकार झाला ना म्हणून तो हादरून गेला आहे रे. तो बोलत होता की मी समर राजवाडेचा भाऊ, मला काय गरज आहे स्वानंदीच्या वडिलांचे पैसे चोरायची. त्यामुळे तो खूप खचून गेला आहे. तेव्हा समर बोलतो की मी येऊ का, अंशूशी बोलू का? तेव्हा मल्लिका बोलते नाही नाही, काही गरज नाही, आत्ता तो त्या मनस्थितीतच नाही आहे बोलण्याच्या. तेव्हा मल्लिका बोलते नोटा काय आला स्वानंदीने तर आरोपीच्या पंजरातच उभं केलं रे. अंशू म्हणला म्हणजे ती असं का करते मला माहीत नाही. कदाचित तुमच्या लग्नात तिच्या आईबाबांचा जो अपमान झाला होता त्याचा ती काही सूड उगवते असं तर नाही आहे ना. म्हणजे बघ मला तसं वाटतंय. ते सगळं उघड त्यावेळेस झालं होतं, पण ही असा राग माझ्या अंशूबरोबर का काढते रे. तो खूप वळवा आहे रे, त्याला वडील नाही. मल्लिका फक्त समरला स्वानंदीबद्दल भरवायचे काम करते आणि स्वानंदीला समरबद्दल भरवायचे काम करते. तेव्हा समर बोलत असतो की काकू अगं तू रडू नको, मी येऊ का? तेव्हा मल्लिका बोलते की नाही रे, मला त्याचीच चिंता वाटते. मी कशी रडून मोकळी होते, व्हेंटिलेट होते, तसं तो नाही आहे ना. मल्लिकाला समरकडून फक्त एवढंच काढायचं असतं की तुझा अंशुमनवर विश्वास आहे ना, त्या बाहेरच्या मुलीवर विश्वास ठेवून तू माझ्या अंशुमनला अंतर देणार नाही ना, एवढंच. इकडे अंशू फोनमध्ये गेम खेळत असतो. तेवढ्यात त्याला शेळकेचा फोन येतो आणि तेव्हा अंशू बोलतो की बोल. तेव्हा तो बोलतो की एक महत्त्वाची खबर द्यायची. तेव्हा अंशू बोलतो की बघ महत्त्वाचं असेल तर सांग, नाही तर ठेव फोन. तेव्हा शेळको बोलतो अहो सर ऐका ना, अहो आपण जे पैसे चोरले होते ना त्यापैकी एका गुंडाला उचलले पोलिसांनी. तेव्हा अंशू बोलतो की त्याला सांग तोंड बंद ठेव म्हणून. तेव्हा शेळके बोलतो की सर पण आपण असं करू शकतोय की जे पैसे चोरलेले पैसे परत केले ना, म्हणजे तो तोंडच उघडणार नाही आणि सुटूनही जाईल. तेव्हा अंशू बोलतो की ठीक आहे मी पाठवतो ते पैसे, पण त्या बाब्याला सांग तोंड उघडू नकोस म्हणून. इकडे स्वानंदी, रोहन आणि तिचे बाबा पोलीस स्टेशनमध्ये येतात. तेव्हा ते इन्स्पेक्टर बोलतात की आम्ही एकाला पकडलं आहे, तर तुम्ही तुमची ओळख पटवून घ्या म्हणून. तेव्हा त्याला बोलवतात. तेव्हा मग स्वानंदीचे बाबा बघतात आणि त्यांना आठवतं की यानेच पैसे चोरलेले असतात. तेव्हा ते लगेच सांगतात की हाच होता तो, याने माझ्याकडनं पैशांची बॅग घेतली होती ती. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की याच्याबरोबर अजून 2 होते लोक, पण हा नक्की होता. तेव्हा ते इन्स्पेक्टर त्याला कानाखाली वाजवतात आणि बोलतात काय रे सिनियर सिटीजनवर हात उठवतोस, आणि त्याला कोठडीत ठेवायला लावतात. आणि तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की साहेब आमचे पैसे भेटतील ना. तेव्हा ते इन्स्पेक्टर बोलतात की नक्कीच भेटतील. इकडे समर आनंद आणि निकिताला सांगत असतो की माझ्या भावावर आरोप केला त्यांनी. इकडे समर निकिता आणि आनंदजवळ बडबड करत असतो. तेव्हा निकिता बोलते की अरे पण तिने काय बिडबुडाचे आरोप केले असं नाही ना, सिरियल नंबर साईम होता म्हणून तिने विचारलं, बाकी कुठे काय. तेव्हा समर बोलतो की हे बघ, ज्या माणसाला तुम्ही ओळखतच नाही त्याला कसं काय तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय. आता उद्या जर तू मला म्हणालीस की समरने पैसे, तुला जर कोणी सांगितलं की समरने पैसे चोरले, तेव्हा तू काय माझ्यावर आरोप करणार आहेस का? तू डायरेक्ट बोलशीलच ना की शक्यच नाही, समर असं करूच शकत नाही. तेव्हा निकिता बोलते की समर मी तुला खूप वर्षापासून ओळखते. तेव्हा समर बोलतो मी तेच तर म्हणतोय ना की ज्या माणसाला तुम्ही ओळखतच नाही त्याच्यावर डायरेक्ट आरोप करून कसं मोकळे होतात. तेव्हा आनंद त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण समर काहीही ऐकून घेत नसतो. तेव्हा आनंद बोलतो की ठीक आहे आता तू ठरवलंच तर आम्ही काय बोलणार. तेव्हा समर बोलतो अरे मी बोलतो आणि तू अजून मलाच वरतून बोलतोयस. तेव्हा आनंद त्याला सांगत असतो की हे बघ, स्वानंदीने तुझ्या भावावर आरोप केला असं तुझं म्हणणं आहे, पण ती काय असं उठसूट कोणावर आरोप करते असं म्हणणं आहे तुझं. तू तरी किती सारे स्वानंदीला ओळखतोस, पण ती खरंच आरोप करते का की तिच्या मनात अशी काहीतरी शंका आली हे तुला कुठे माहिती आहे. तेव्हा आनंद त्याला समजत असतो की मग तिने कोणाला सांगायचं रे. तू एवढ्या लोकांसमोर तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचे, मग तिने नवरा म्हणून सांगितलं असेल. तू जरी तुला हे लग्न फ्रॉड वाटत असेल पण तिला नसेल वाटत, ती नवरा म्हणून तुझ्याजवळ शेअर करत असेल, मग तिने काय अंशुमनच्या आईला सांगायचं हे सगळं. तेव्हा समर बोलतो की घे तूही तिचीच बाजू घे. तेव्हा आनंद बोलतो की हे बघ समर, मी कोणाची बाजूही घेत नाही आहे, पण मला एवढंच म्हणायचं आहे, मला फक्त एवढंच वाटते की कधी कधी स्वानंदीलासुद्धा बेनिफिट्स ऑफ डाऊट देत जा. तेव्हा आनंद समरला समजत असतो की आता चिडचिड करणं बंद कर, बायको ही तुझी, असं चिडचिड करत राहिलं तर काही होणार नाही तुमच्या दोघांचं, एकत्र राहून फायदा काय. तेव्हा समोर बोलतो मग मी काय करू. हे बघ, ते आणि मी
त्या आमच्या घरात राहत आहेत हेच खूप आहे, आणि त्या आणि मी सेम नाव लावतो आहे हेच खूप आहे. इकडे इन्स्पेक्टर्स त्या गुंडाला मारत असतात आणि विचारत असतात की नाव सांग म्हणून. पण अंशूने एक प्लॅन केला असतो. शेळके तिकडे जातो. इन्स्पेक्टर मारत असताना त्यांना फोन येतो. ते थोडे बाजूला जातात. पटकन शेळके त्या गुंडाला सांगतो की बाब्या कोणाचं नाव घेऊ नकोस, बॉस तुला पैसे देणार आणि ते पैसे तू जमा कर म्हणून. तेव्हा इन्स्पेक्टर पुन्हा येतात. तेव्हा त्याला मारत असताना तो सांगतो की साहेब मीच पैसे चोरले, माझी मम्मी आजारी होती. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की तुझी मम्मी आजारी होती, तू 10 वर्षे तुझ्या मम्मीने तुझं तोंड तरी पाहिलं असेल का? तेव्हा ते त्यांच्या हवालदारला सांगतात की याच्या एरियात घेऊन जा आणि हा पैसे देतोय का नाही ते बघा, आणि याला पुन्हा नाही दिले तर पुन्हा रिटर्न घेऊन या. पटकन इकडे शेळके त्या दुसऱ्या गुंडाला सांगतो की बॉस तुला पैसे देतील, ते पैसे बाब्यापर्यंत पोचले पाहिजे, ओके, आणि ते पोलिसांकडे जमा करायचे म्हणून. इकडे आनंद, निकिता आणि समर बसलेले असतात. तेवढ्यात त्या समरला आदिराचा फोन येतो. तेव्हा आदिरा सांगत असते की बाबा खरंच खूप चांगले आहे रे, त्यांना खूप सफर करायला लावतोय, असं तसं ती बाबांबद्दल सांगत असते, त्यांची काही चूक नसताना सुद्धा. तेव्हा समर बोलतो की आणि तुझी सासू. तेव्हा आदिरा सांगत असते की खरं सांगू का, त्यांना पण खूप गिल्टी वाटतंय रे. तेव्हा समर काहीच बोलत नाही आणि बोलतो की तू ठीक आहेस ना? तेव्हा आदिरा बोलते की हो पिंटे दादा, मी ठीक आहे, तू सारखं सारखं का विचारतोय? तेव्हा समर बोलतो की काही नाही, आणि बोलतो की मी जरा कामात आहे, नंतर बोलू म्हणून फोन ठेवून देतो. तेव्हा आनंद विचारतो काय? तेव्हा समर बोलतो की अरे सासूचं कौतुक करत होते आदिरा, याचा अर्थ म्हणजे ती चुकाते. तेव्हा निकिता बोलते ओ ग्रेट, मग आता ती मंडळी चांगली म्हणजे स्वानंदी पण त्यांच्यातलीच आहे, मग ती सुद्धा चांगली ग्रेट असूच शकते नाही का? तेवढ्यात समरला स्वानंदीचा फोन येतो. समर वाकडं तोंड करतो आणि बोलतो ह्यांचं काय आता? तेव्हा समर फोन उचलतो. तेव्हा स्वानंदी बोलते की हां हॅलो, चोर सापडला. तेव्हा समर बोलतो हो सापडला ना, मग आणि तुम्ही माझ्या भावावर आरोप करून मोकळे झालात. तेव्हा स्वानंदी बोलते नाही मी आरोप नव्हते केले. तेव्हा समोर बोलतो मग काय होतं, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं माझ्या भावाला. तेव्हा स्वानंदी बोलते नाही तसं नाही आहे, अहो मला फक्त सिरियल नंबर सेम वाटला म्हणून क्युरियोसिटी वाटली आहे, असं ती बोलत असते. तेव्हा समोर बडबड करून तिला फोन ठेवून देतो आणि फोन ठेवून देतो आणि फोन ठेवायच्या आधी बोलतो की आता तुम्हाला माझ्या भावाची माफी मागितली पाहिजे म्हणून. इकडे अंशू घाई येतो मल्लिकाकडे आणि बोलतो की मॉम एक बॅड न्यूज आहे. तेव्हा मल्लिका बोलते कधीतरी गुड न्यूज दे. तेव्हा अंशू बोलतो की स्वानंदीचे ते पैसे परत करावे लागतील, पोलिसांनी गुंडाला पकडलं आहे. तेव्हा मल्लिका बोलते काय आणि कसं कसं पकडलं? तेव्हा अंशू बोलतो मला काय माहिती. तेव्हा मल्लिका बोलते म्हणजे आता त्या गुंडाचे पैसे तोंड बंद करायला आपल्याला अजून पैसे द्यावे लागतील. तेव्हा अंशू बोलतो हो, पटकन दे पैसे, लेक्चर देऊ नकोस, इथं ती स्वानंदी माझ्या डोक्यात जाते. तेव्हा मल्लिका त्याला पैसे देते. तेव्हा मल्लिकाने पैसे दिलं. अंशू बोलतो की मॉम पैसे थोडे कमी आहेत. तेव्हा मल्लिका पुन्हा त्याला पैसे काढून देते आणि बोलते की म्हणून सांगते की पैसे मार्गी लावत जा, जुगार खेळत जाऊ नकोस, आता समर दादाला कळायला नको. तेव्हा अंशू बोलतो की डोंट वरी मॉम, नाही कळणार त्याला. इकडे स्वानंदी रोहन त्याचे बाबा पोलीस स्टेशनला असतात. इकडे स्वानंदीचे बाबा स्वानंदीला बोलत असतात की भेटतील का आपले पैसे म्हणून. अगं एकदा एवढे पैसे गेल्यावर ते चोर कशाला पुन्हा पैसे परत आणून देतील. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा ते साहेब किती मेहनतीने आपलं काम करताय आणि त्यांनी एवढे आश्वासन दिलं, गुंडाला पकडलं म्हणजे आपण थोडा वेळ थांबूच या ना. तेवढ्यात ते इन्स्पेक्टर त्या गुंडाला घेऊन येतात आणि आणि बोलतात की हीच काका तुमची पिशवी. तेव्हा ते बोलतात की हो हीच माझी पिशवी, आणि ते बोलतात की पहिले तुम्ही चेक करून घ्या, आम्ही नोटांचं व्हेरिफिकेशन नंतर करतो. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की आहेत साहेब सगळे पैसे आहेत. तेव्हा ते बोलतात की बरं ठीक आहे, आम्ही नोटांचं व्हेरिफिकेशन करतो. तेव्हा स्वानंदी त्यांचा सिरियल नंबर पण दाखवते, जेव्हा बाबांनी तिला फोटो पाठवलेला असतो तेव्हाचा. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की साहेब तुमचे आभार कसे मानावे हे मला कळत नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की माझे कशाला आभार मानताय काका, आणि हां यापुढे आता तुम्ही एवढी रक्कम घेऊन एकट्याने फिरू नका, तुमचा मुलगा आहे ना एवढा तरुण, त्याला सांगा ना तुम्ही असे कामं करू नका. तेव्हा पुन्हा व्हेरिफिकेशन करून ते हवालदार पैसे घेऊन येतात आणि ते बाबांकडे दिल्यावर ते बोलतात की थँक्यू, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.